नमस्कार, मी तन्वी. आयुष्य खूप सुंदर आहे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. शब्द मोडणार नाही, ध्येय सोडणार नाही, वाटा लागणार नाही, दुःख सांगणार नाही, अशी संस्काराची परिभाषा आत्मसात केलेले एक झंझावती वादळ आशा कुलकर्णी. आशा ताई या हुंडाविरोधी चळवळीच्या मुंबईतील महासचिव आहेत. स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचारांवर न्याय मिळण्यासाठी त्या समाज प्रबोधनामार्फत त्यांना मदत करतात, जगण्यासाठी प्रोत्साहन देतात. समाजाचे आयुष्य सुंदर बनविण्यासाठी समाजसेवेचे व्रत घेतलेल्या निडर, निस्वार्थी अशा प्रभावी व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेऊया आशाताई कुलकर्णी यांना. विशेष आभार डॉक्टर सौ रश्मी फडणवीस. धन्यवाद. नमस्कार, मी आशा कुलकर्णी, महासचिव अँटी डावरी मूव्हमेंट. मराठीमध्ये प्रचलित नाव आमच्या संस्थेचं हुंडाविरोधी चळवळ. हुंडाविरोधी चळवळीची स्थापना माझ्या वडिलांनी 1973 साली केली. माझे वडील म्हणजे स्वातंत्र्य सैनिक मामासाहेब कुलकर्णी. ते साने गुरुजींचे विद्यार्थी होते. साने गुरुजींनी त्यांना मराठी आणि इतिहास शाळेत असताना शिकवलेला आणि साने गुरुजींचे संस्कार आणि समतेचे संस्कार असल्यामुळे त्यांनी 1973 साली जो निर्णय घेतला तो आज आम्हाला असं जाणवतंय की ते खूपच दूरदृष्टी होती त्यांची. कारण जागतिक महिला वर्ष जे डिक्लेअर झालं संयुक्त राष्ट्रसंघातर्फे ते 1975 साली झालं आणि माझ्या वडिलांनी हे जाणून की आपण महिलांच्या अधिकारांचं संरक्षण केलं पाहिजे. कारण स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यासाठी जो लढा झाला तो त्यांनी प्रत्यक्ष बघितला आणि त्यामध्ये सहभागही त्यांचा होता. त्यामुळे त्यांना असं जाणवलं की स्वातंत्र्यानंतर भारतीय महिलांचं संरक्षण आणि त्यांचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत. ह्यासाठी नक्कीच काहीतरी आपल्याला पावलं उचलावी लागतील आणि या दृष्टीने त्यांनी 1973 साली अँटी डावरी मूव्हमेंट ह्या संस्थेची स्थापना केली. माझ्या आईचा त्यांना खूप चांगलाच पाठिंबा होता आणि ती सुद्धा ह्याच विचारांची होती. ही जी संस्था स्थापन झाली त्याच्यानंतर 1975ला अधिक प्रमाणात जागतिक स्तरावरती महिलांच्या अधिकारावरती चर्चा व्हायला लागली. इतकंच काय, पण संयुक्त राष्ट्रसंघाची जी स्थापना 1948 साली झाली त्यानंतर 1979 साली स्त्रियांच्या अधिकारांचा जाहीरनामा संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केला. त्याला सीडॉ करार असं म्हटलं जातं. आणि हा जो सीडॉ करार केला त्याच्यामध्ये संपूर्णपणे जगभरातल्या सगळ्या महिलांच्या अधिकारांसाठी, त्यांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना समान संधी मिळावी जीवनामध्ये, राजकारणामध्ये, शिक्षणामध्ये, सगळीकडे, ह्यासाठी तो कायदा त्यांनी पास केला. करार होता तो आणि अपेक्षित असं होतं की जेवढे म्हणून सभासद राष्ट्र आहेत संयुक्त राष्ट्रसंघातली त्या सगळ्यांनी त्याला मान्यता द्यावी. अर्थातच जगभर आजही पुरुषप्रधान समाज आहे आणि पुरुषप्रधान व्यवस्थाच आहेत, दिसून येतात. अगदी 21व्या शतकात सुद्धा आपल्याला ते जाणवतं. तर त्याला रॅटिफिकेशन म्हणतात, जी मान्यता आपल्या भारताने दिली. भारत पहिल्यापासूनच संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य राष्ट्र होतं आणि अर्थातच त्याचं खूपसं श्रेय आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरूंना द्यावं लागेल. परंतु ही जी मान्यता होती ती भारताकडून 1993 मध्ये म्हणजे जवळजवळ 14 वर्षांनी दिली गेली. आणि हा जो स्त्रियांच्या अधिकाराचा जाहीरनामा आहे तो अतिशय परिपूर्ण असा बनवलेला आहे की ज्याच्या आधारातून आपल्या भारतामध्ये अनेक कायदे झालेत की जे स्त्रियांची सुरक्षा आणि स्त्रियांना समान अधिकार मिळावे, त्यांना समान संधी मिळावी, त्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते कायद्याने केलं पाहिजे. कारण
काही वेळेला असं सुद्धा आपल्याकडे बघितलं जातं सगळ्याच पुरुष प्रधान समाजामध्ये की कायद्याचा बडगा कुठे ना कुठेतरी आपल्याला दाखवावाच लागतो. भारतात बघायला गेलं तर पंडित जवाहरलाल नेहरूंना ह्याच्यासाठी सुद्धा श्रेय द्यावं लागेल की 1961 साली हुंडा प्रतिबंधक कायदा त्यांनी पारित केला. त्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले. त्यांनी अनेक खासदारांची मनं वळवली, कारण तोपर्यंत आपल्या विचारांमध्ये महिलांच्या बाबतीत एवढी प्रगल्भता नव्हती. 1961 साली स्त्री शिक्षण इतक्या प्रमाणात वाढलेलं अजिबात नव्हतं. ते नंतरच्या 80च्या दशकात अधिक वाढत गेलं. तेव्हा पंडितजींनी खूप प्रयास करून डावरी प्रोहिबिशन ऍक्ट किंवा हुंडा प्रतिबंधक कायदा पारित केला. आणि तो कायदा इतका परिपूर्ण आहे आणि कडक, परंतु त्याच्यामध्ये अनेक पळवाटा शोधून आजही हुंडा ही पद्धत अस्तित्वात आहे. आणि मग हुंडा हाच विषय का घेतला, तर हुंडा ही अशी एक प्रथा आहे की जी आपल्या संविधानामध्ये जी तत्व दिली आहेत, समानतेची तत्व, स्त्री पुरुष समानता किंवा समान संधी, ह्या दोन्ही तत्वांना विफल करणारी किंवा हरताळ फासणारी अशी ही प्रथा आहे. आणि म्हणून ही प्रथा मोडीत निघाली पाहिजे, ह्यासाठी ही संस्था स्थापन झाली. सुरुवातीला पहिले 10 वर्ष, आता संस्था एखादी असली की आर्थिक चणचण असते, आर्थिक मदत लागते. परंतु माझे वडील मुळातच स्वातंत्र्य सैनिक आणि समतेच्या विचारांचे असल्यामुळे आधी केले मग सांगितले, ह्या कायद्यानुसार त्यांनी 10 वर्ष स्वखर्चाने ही संस्था चालवली. आणि अनेक ठिकाणी लोकांमध्ये जाऊन की ही संस्था काय करणार आहे आणि कशासाठी ही संस्था सुरू केली आहे हे सांगण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला अक्षरशः. त्यावेळेस त्या दशकामध्ये मी जवळजवळ 95% कार्यक्रमांमध्ये माझ्या वडिलांच्या बरोबर होते. आणि हे जे दौरे होते ते अधिकाधिक जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी म्हणून युवा पिढीमध्ये विशेषतः युवा संस्था, महाविद्यालय, विद्यापीठ, महिला संस्था, कारण महिलांचं प्रबोधन सुद्धा, महिलांच्या मनातली जाणीव जागृती सुद्धा गरजेची आहे. कारण की बहुतेक ठिकाणी महिला दुय्यम भूमिका स्वीकारतात. त्यांचे तसे विचार असतातच असं नाही, परंतु समाजाच्या रेट्यामुळे म्हणा किंवा प्रथा आहे म्हणून महिलांना दुय्यम भूमिका आपल्या कुटुंबामध्ये नाईलाजाने स्वीकारावी लागते. तर त्यांना सुद्धा समान वागवलं पाहिजे, ह्यासाठी त्यांच्यामध्ये सुद्धा जागृती होण्याची आजही गरज आहे. आणि या दृष्टीने जाणीव जागृतीचे अनेक कार्यक्रम झाले. माझे वडील अतिशय उत्तम वक्ते होते आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या हयातीत जवळजवळ 38 वर्ष, म्हणजे 2011 पर्यंत 5000हून अधिक जाणीव जागृतीचे कार्यक्रम संपन्न केले. बरं, याबरोबरच केवळ व्याख्यानं किंवा फिल्म्स दाखवणं, डॉक्युमेंटरीज दाखवणं, कायदे समजावून सांगणं, याबरोबरच तरुणांचं त्याच्यामध्ये काही सहभाग असला पाहिजे, ह्यासाठी आम्ही विविध आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आम्ही घ्यायला सुरुवात केली. आणि त्यामध्ये पथनाट्य स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा किंवा स्लोगन स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, अनुभव कथन स्पर्धा, लघुकथा लेखन स्पर्धा, अशा प्रकारच्या अनेक स्पर्धांना आम्ही बढावा दिला. आणि अनेक मोठ्या मोठ्या महाविद्यालयांमधून त्या ठिकाणच्या युनिव्हर्सिटीला, त्या विद्यापीठाला संलग्न असलेल्या सगळ्या महाविद्यालयांना निमंत्रित करून अशा आम्ही अनेक स्पर्धा 1989 पासून आम्ही राज्यस्तरीय घेतोय. तत्पूर्वी आम्ही खुल्या घेतल्या होत्या स्पर्धा. आणि खुल्या स्पर्धांमध्ये आम्ही एक अतिशय चांगला उपक्रम राबवला होता, तो म्हणजे
समाज प्रगतीस माझे सहाय्य. कारण समाजामध्ये जे विविध समस्या आहेत त्या निवारण्यासाठी म्हणून अनेक जण अनेक कामं करत असतात. तर त्या विषयावरती एक लेखमाला किंवा व्याख्यानमाला अशा प्रकारचे सुद्धा उपक्रम आम्ही राबवले आणि ते अतिशय यशस्वी झाले. इतकंच काय, पण नुसतं हे करून आम्ही थांबलो नाही, तर हुंडा न देता घेता ज्यांना लग्न करायचंय अशा इच्छुक तरुण तरुणींसाठी आम्ही विवाह मंडळही चालवलं. आणि खूप आभार मानायला पाहिजेत बालमोहन विद्या मंदिरचे दादासाहेब रेगे यांचे. त्यांनी जवळजवळ 10-12 वर्ष सातत्याने आम्हाला महिन्यातला एक रविवार, महिन्यातला पहिला रविवार असायचा, एक शाळेतली रूम दिली होती आणि तिथे हे विवाह मंडळ चालायचं आणि अतिशय यशस्वी आम्ही ते केलं होतं. इतकंच काय, पण अनेक समविचारी आणि ध्येयनिष्ठ तरुण तरुणी एकत्र येऊन त्यांचे विवाह सुद्धा त्यातून संपन्न झाले होते. परंतु काही काळाने आमच्या असं लक्षात आलं की काही समाज कंटक याचा दुरुपयोग करतायत आणि त्यामुळे संस्थेचं नाव खराब होऊ नये ह्यासाठी आम्हाला भाग पडलं की हा उपक्रम आम्हाला थांबवावा लागला. अर्थात त्याच्यामुळे समाजाचं नुकसान झालं, परंतु समाजकंटकांचं आपण काही नाही करू शकत. ते जे काही करतात त्याचं भोगावं लागतं ते चांगल्या लोकांना. त्यामुळे हा उपक्रम तर थांबला, परंतु पुढे आम्ही असे अनेक उपक्रम करायला सुरुवात केली. पीडित महिलांसाठी आमची एक हेल्पलाईन सुद्धा आहे. त्या हेल्पलाईनवरती संध्याकाळी 5 ते 7 आपण संपर्क साधू शकता आणि आपल्या समस्या ज्या असतील त्याच्यावरती आम्ही सल्ला देण्याचं आम्ही काम करू शकतो. तर आपण जरूर संपर्क साधा.